अत्यंत माझी नम्रतेची विनंती आहे बरं का. गावातलं लहान माणूस असेल, वयोवृद्ध असो, कोणी असो गावातलं, फक्त 8 दिवसामध्ये आता फक्त एकच काम करायचं बरं का. जनावराला पाणी पाजवणे, त्यांना वैरण टाकणे, फक्त एवढेच 2 कामं. त्यांना फक्त जनावराला पाणी पाजायचं, वैरण टाकायचं. याच्या व्यतिरिक्त 7 दिवस अजिबात शेतातलं काम करायचं नाही. आणि कुणी जर गावात सप्ताह चालू असताना जर आपल्या इकडे जर गुंतून बसलेला असेल शेताकडे, जमतच नाही मला इकडे यायला, बर नका येतो. लक्ष करा बरं का. जर हे 8 दिवस झाल्याच्या नंतर त्याच्यावर जर संकट आलं, तो जर पुन्हा हनुमंतरायाकडे आला आणि तो जर म्हणला देवा माझ्यावर लय मोठं संकट आलं, एवढं वाचव की, हनुमंतराय म्हणतो मग तू 7 दिवस कुठं होतास? गावाची सप्ताह चालू आता कुठे? नाही नाही लय भिजवायचं माझं, मग तिकडेच भिजवीत बसतो आता, इकडे येऊ नको आता. लक्ष करा बरं का. हा सप्ताह म्हणजे कुणाचा वैयक्तिक नाही, सगळ्या गावकरी मंडळीचा सप्ताह असणारा आहे. काही नियम सांगतो. ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, विष्णू सहस्रनाम असेल, गाथ्यावरचं भजन असेल, हरिपाठ असेल, रामायण असेल, सगळ्या कार्यक्रमाला असणार उपस्थित राहायचं. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. आणि दररोज इथं कीर्तनाला येत असताना घराकडून छानपैकी मेकअप करूनच इथे येऊन बसायचं बरं का. उदास चेहरे घेऊन इथे येऊन बसायचं नाही, म्हणजे आलेल्या माणसाचा सगळा मूड खराब व्हायचं काम आहे बरं का. सोनं नसलं तरी महिला मंडळी रेणापूरला जा, एकदाच 1000-2000चं घेऊन या. कोणतं? बँटेक्सचं बरं का. हा फक्त डुप्लिकेट आणा, म्हणजे महाराजाला नवीन आलेलं असं वाटलं पाहिजे. सोनं कुंभारीत भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या पुरुष मंडळीनं इथं येऊन बसत असताना छानपैकी कपडे घालूनच यायचं, इस्त्री केल्यासारखे. कसे तुम्हाला कळत नसेल तर आमच्या आजोबा येत आहेत, आजोबाला दाखवतात. आजोबा एकदा उठा एकदा उठा एकदा उठा एकदा उठा. सगळ्यांनी कपडे उद्यापासून असेच घालून यायचे बरं का. उद्यापासून छान स्वरूपामध्ये असं ड्रेसिंग वगैरे असं, म्हणजे मेकअप वगैरे करून कपाळाला गंध वगैरे असणार तशा स्वरूपामध्ये छान यायचं. म्हणजे कसं आहे, हा यज्ञ आहे. कुणाच्या लग्नाला जर जायचं म्हटलं तर माणूस काय करतं, छान स्वरूपामध्ये अलंकार वगैरे ते घालून येतं. अरे हे सोहळा म्हणजे आपल्या वैयक्तिक कुणाचा असणारा सोहळा नाही, माझ्या हनुमंतरायाचा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विडाला विडाला. आणि पहिला दिवस म्हटलं की पहिल्या दिवशी असणारा नमनात्मक असणारा तो भाग असतो पहिला दिवस बरं का. सगळे शेतकरी मंडळी आहेत, मुंबईला जाऊन सांगून हे जमत नाही बरं का. तिकडल्या लोकांना काहीच माहिती नाही, अजिबात नाही. कारण इकून भाजीपाला दूध वगैरे सगळं सगळं तिकडं जातं. तिकडं काय सांगून उपयोगच नाही ना, अजिबात नाही. शेतामध्ये जर पेरणी करायची असेल तर जुना काळ बरं का, एकदम जुना काळ. पेरणी जर करायची म्हटलं तर अगोदर असं चाड वगैरे असे बैल असायचे, असे सुंदर स्वरूपामध्ये हातामध्ये मूठ घ्यायची आणि अशी मूठ त्या चाड्यावर धरल्याबरोबर शेतकरी म्हणायचं गण गणपती काम लागू द्या सुखी संसारा. म्हणजे सुरुवातीला गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं, बीज सोडण्याकरता सुरुवात करायची, छान स्वरूपामध्ये उगवायचं. कशा करता माहिती का, गणपती बाप्पाचं नाव घेतल्याच्या नंतर बीज चांगलं उगवायचं. आता सगळी पेरणी बैलावर नाही, आता ट्रॅक्टरवर आहे. ते काय करतं, अगोदर लावणीचं गाणं लावतं, अगोदर लावणीचं गाणं लावतं आणि पुन्हा पेराय सुरू करतं. मग पेराय सुरू केल्याच्या नंतर महाबीजचं जरी बीज असलं तरी कंपनी सोबत त्याला भांडण करावं लागतं, उगवलं कसं काय नाही. अरे बीज चांगलं होतं पण तुझं गाणं चुकलं ना. म्हणजे देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर निर्विघ्नपणे असणारं कार्य सिद्धीला जातं. विडाला विडाला. मी पुढं म्हणतो, सगळ्या जणांनी पाठीमागं म्हणायचं बरं का, गणपती बाप्पा. थोडं दमान नका, एवढं दमान नका अजिबात. जुंदड्यावर जर पाखर बसले तुम्ही असंच म्हणता का, हा ग पाखरू जर जुंदड्यावर बसला ना, शिवरात काय पाखरू बसतं असं एवढा मोठमोठ्यानं घसा बसून जातो असा. पण आता यंत्र निघाले बरं का. ते पण आता रात्रभर कुत्री बी आरडालेत, फाटले वाजले. पहिला काळ होता बरं का, असं वाजवायचं ना. देवाचं नामचिंतन करायचं म्हटल्याच्या नंतर गणपती बाप्पाचं नामचिंतन मोठ्याच आवाजामध्ये झालं पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
प्रथम नमन करू गजवदनो गौरी नंदाचा वदनो सकळ सुरवरांचा वदनो वंदनो गवळ सुरवरांचा वंदनो गवळ सुरवरांचा वंदनो मूषक वाहनून मी येला मूषक वाहनून मी येला प्रथम नमन करू गजवदनो प्रथम नमन करू गजवदनो दुसरं वंदन करायचं माता सरस्वतीला. का? आज आपण सगळे जे बोलतो का नाही, आपल्या जिभेवर जर कोण विराजमान असेल तर आपल्या जिभेवर विराजमान आहे माता सरस्वती. आणि ज्यांच्या जिभेवर माता सरस्वती नाही ते लेकरू बोलत नाही, ते मुका असतं. मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी गर्वामध्ये झाली थोरहाणी. ज्याच्या जिभेवर माता सरस्वती नाही ते लेकरू मात्र मुका असतं. मग आपण जे सगळेजण बोलतो का नाही, आपल्यावर जर कृपा कुणाची असेल तर माता सरस्वतीची असणारी कृपा आहे. मंगलाच्या या दोन देवता आहेत. शाळेमध्ये आपण शिकण्याकरता जातो का नाही, अगोदर गणपती बाप्पाला वंदन आणि नंबर 2 ला माता सरस्वतीला असणार वंदन. कसं? या कुंदेंदू तुषार हार धवला. शाळेमध्ये बरं का ते शिक्षक सुद्धा सांगतात, म्हणा या कुंदेंदू तुषार हार धवला. आता ऐका, हे दुसरं वंदन. तिसरं वंदन कुणाला करायचं? आजपर्यंतच्या कालावधीमध्ये भगवान कृष्णाचा जन्म आपल्याला सांगता येईल, प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म सांगता येईल, दत्तात्रय भगवंताचा जन्म सांगता येईल, पण कुठं भगवान शंकराचा जन्म सांगता येईल? कुणाला सुद्धा सांगता येणार नाही बरं का. मग तिसरी मंगलाची देवता जर कोण असेल तर भगवान शंकर. आणि आपल्याकरता भगवान शंकर जर कोण असेल तर परळी वैद्यनाथ आपल्याकरता भगवान शंकर आहेत. केवळ इथं जर त्यांचा अवतार असेल आणि पिंड जर कशा करता असेल तर आपल्या लोकांना हे सगळ्यात असणारं 12 ज्योतिर्लिंगापैकी हे ज्योतिर्लिंग जवळ व्हावं म्हणून भगवान शंकर एकदम आपल्या जवळ आलेले आहेत. जास्तीत जास्त 30 किंवा 40 किलोमीटर अंतरावर. पण असे काही आभाविक लोक इथं आहेत, वर्ष 2-2 वर्ष झालं आणखी परळीला गेले नाहीत. जरी गेले तरी मंदिराकडे जात नाही, दुसरंच काहीतरी खरेदी करायचे लगेच निघून जायचं. ऐका, मंगलाची ही तिसरी देवता आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. म्हणून मी पुढे म्हणतो, सगळ्यांनी पाठीमागे जोरात बोला बरं का. हर 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 हर. तिसरी असणारी देवता अयोध्येचे प्रभू श्रीरामचंद्रजी. आणि त्याच्या अगोदरचा अवतार जर सांगायचं म्हटलं तर दत्तात्रय भगवंताचा अवतार प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सुद्धा अगोदरच आहे. सगळ्यांनी भजन करा बरं का. हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चौथी मंगलाची देवता हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। प्रभू श्री रामचंद्रजी हा अवतार, त्याच्यानंतर कृष्णाचा असणारा भाग आता ऐका। आणि पंढरीश परमात्मा सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे बस मनकारी जना। याच्यानंतर जर वंदन कुणाला करायचं म्हटलं, आपलं ग्रामदैवत हनुमंत आहे बरं का। करोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला जर कुणं वाचवलं असेल, दुसरं तिसरं कुणच वाचवलं नाही, हनुमंतरायानं आपल्याला असणारं वाचवलं। ऐका, ही मंगलाची देवता आहे। याच्या पुढे ऐका, सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आपले जर गुरु जर कोण असतील तर सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आपले गुरु सांगितलेले आहेत आळंदी निवासी माऊली। तुम्हाला कसं काय त्याची परंपरा सांगतो, अभंग तुम्हाला पाठ आहे, स्वरधारा। आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राणी बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्ती दातार। इथपर्यंत कसं झालं माहिती का, एकच गुरु आणि एकच शिष्य, पण माऊलींच्या लक्षामध्ये आलं असं एक एक जर परंपरा जर चलत जर राहिली तर या सगळ्या लोकांचा कधी उद्धार होणार, म्हणून त्यांच्याकरता चरणच वापरलेला आहे। ज्ञान देवासार चोजविले, म्हणजे एकट्याजवळ ठेवलं नाही, सगळ्या जणाला असणारं चोजवलं। म्हणून आपले जर गुरु कोण असतील तर आळंदी निवासी माऊली आपले असणारे गुरु। ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 सांप्रदायिक क्षेत्रामध्ये खांबाचं काम जर कुणा केलं असेल तर जनार्दन एकनाथ आणि खांब दिधला भागवत नाथराय। आणि कळसाचं जर काम कुणा केलं असेल तर भजन करा सावकाश तुका झालासे कळस। हे सगळे असणारी मंगलाच्या स्वरूपामध्ये एक एक ठिकाणी आपल्याला असणारी वंदना करावी लागते का, त्याचं कारण एक आहे, जर मंगल जर व्यवस्थित जर नाही रे झाले तर मग मात्र लोक बोलत बोलत म्हणतात सुरुवातीलाच खेळ बिघडला बरं का, सुरुवातीलाच खेळ बिघडला, मग त्याचा शेवट मात्र बरोबर होत नाही। त्याच्याकरता अगोदर काय करावं लागतं, अनेक देवदेवतेला असणारं वंदन करायचं आणि कार्याला असणारी सुरुवात करायची। आपला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 3 सुंदर असणारे पर्वकाळ येतात, लक्ष देऊन ऐका बरं का। नंबर 1, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे। म्हणजे या ठिकाणी सत्य गुरुराया कृपा मज केली
परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तुप पावसेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि हे पुढं शरण माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला